दिवसाची सुरुवात अशी बरोबर. एक काल्पनिक गोष्ट आहे. एका जंगलामध्ये एक काजवा राहत असतो. काजवा जर आपल्याला आपण बघितला तर एक प्रकारचा मधमाशीसारखा असतो की ज्याच्या मागच्या भागामध्ये असे प्रकाश चमकत आणि आपल्या सगळ्यांना तो काजवा म्हणून माहीत आहे. इंग्लिशीमध्ये त्याला फायरफ्लाय म्हणतात किंवा लाइटनिंग बग असं त्याला म्हणतात. आणि तो जंगलामध्ये राहत होतो, पण ते इतर जे प्राणी असतात हे त्याचं नेहमी गंमत करायचे आणि त्याला सांगायचे की एवढूसा तुझा प्रकाश आणि काय कोणाला फायदा होणार आहे, आणि सगळे त्याला हसायचे. आणि तो ह्यामुळे तो नेहमी निराश व्हायचा. आणि एक दिवस निराश अवस्थेमध्ये तो बसला असताना नदीच्या काठी एक कासव त्या ठिकाणी येतं आणि ते काजव्याला विचारतं की काय तुला का निराश आहेस तू. आणि तो काजवा त्याला सांगतो की मला सगळे चिडवतात आणि माझा एवढूसा प्रकाश आहे आणि मला सगळे हसतात आणि सांगतात की काय तुझा कोणाला फायदा होणार आहे. आणि कासव त्याला एक गोष्ट सांगतो की जे आहे ते खूप तुझ्याकडे महत्त्वाचं आहे. स्वतःला कधीही कमी समजू नको. आणि ते काजवा ते मनामध्ये ठेवतो. आणि एक दिवस पावसाचे दिवस नसताना अचानक सर्व आकाश काळ्या ढगांनी भरून जातं आणि जोरदार पाऊस सुरू होतो, वादळ सुरू होतं आणि सगळीकडे म्हणजे पाऊस पडायला लागतो. सगळे प्राणी घाबरून कोणी झाडाच्या मागे लपतं, कोणी कपारीमध्ये लपतं, कोणी दुसरीकडे जाऊन लपून राहतं आणि काजवासुद्धा कुठेतरी जाऊन लपून राहतो. आणि पाऊस संपल्यानंतर सगळीकडे अंधार पसरलेला असतो. अगदी काहीही समोरचं दिसत नाही आणि सगळे प्राणी चिंतेमध्ये असतात की आता आपण आपापल्या घरी कसं जायचं. आणि मग ह्या काजव्याला त्या कासवाचे शब्द आठवतात की स्वतःला कधीही कमी समजू नको. आणि मग तो काजवा असतो तो हळूहळू सगळ्यांकडे जातो आणि त्याच्या छोट्याशा प्रकाशामध्ये तो त्यांच्या पुढे पुढे असा उडत जातो आणि त्या छोट्याशा प्रकाशामध्ये प्रत्येक प्राणी आपापल्या घरी जातात. आणि दुसऱ्या दिवशी सर्वजण त्या काजव्याचे खूप आभार मानतात की तुझ्यामुळे आम्ही प्रत्येकजण सुखरूप आमच्या घरी गेलो आणि तुझा प्रकाश आम्हाला खूप उपयोगाचा पडला. देवाने जे आपल्याला दिलेलं आहे थोडं का असेना त्याचा सन्मान करा, त्याचे आभार माना. त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये जे काही थोडं देवाने दिलेलं आहे त्याचा गर्व करा की होय मला हे देवाने दिलेलं आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वतःला कधीही कमी समजू नका. बायबलमध्ये आपण अनेक उदाहरणं बघतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी मोठं कार्य घडलेलं आहे. बघा, विधवेच्या 2 टोल्या. देवाने सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की हिचं जे दान आहे ते कबूल झालेलं आहे. फक्त 2 टोल्या. तो लहान मुलगा 5 भाकरी आणि 2 मासे, 5,000 लोक जेवली. थोडंसंच होतं, परंतु ते त्याने येशूकडे आणलं आणि त्याची किती मोठी गोष्ट झाली. फार मोठं करायची काही गरज नाही आपल्याला. सुरुवात लहान गोष्टीपासून करा. मला मदर तेरेसांचं एक वाक्य आठवतं की 100 लोकांना मदत करण्याची गरज नाही, तुमच्याच्याने होणार नाही, एकापासून सुरुवात करा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. लूक शुभवर्तमान ह्याचं 16वा अध्याय 10वं वचन. गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 16 and verse 10. जे अगदी अल्प गोष्टीविषयी विश्वासू तो पुष्कळ गोष्टीविषयी विश्वासू आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.